पाणी भरून ठेवा रे राजा पाण्याचा थोडा पाणी चेक करा आणि आणून ठेवा एक दोन अल्लाह अल्लाह गडी हॅलो जा तिथूनच आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनल आपण पाहतोय लोबेवाडी विपक्ष कशेळे या दोन संघांदरम्यान थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल। प्रथम नाणेफेक जिंकून लोबेवाडी संघाने शतकक्षणाचा निर्णय घेतलाय। कशेळे संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय। शतकक्षणासाठी आमंत्रित केलाय लोबेवाडी संघाला। एका बाजूला आपण पाहिलं तर दत्ता लोबी सारखा एक चांगला खेळाडू आपण पाहू शकाल आणि दुसऱ्या बाजूला पाहिला तर मंगेश देखील आहे मैदानाच्या आतमध्ये जो सातत्याने कशेळे संघाकडून सलामीसाठी येत असतो। मंगेश आणि राज अशी जोडी आपण पाहतोय। तीन षटकांचे सामने आहेत। दोन्ही संघांनी सूचना लक्षात घ्यायचे। पहिलं षटक P1 असेल ज्यामध्ये दोन शतरक्षक मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय। लोबेवाडी संघाकडून शतरक्षण या ठिकाणी लावलं जात आहे। पंचांना या ठिकाणी सामना चालू करायचा आहे। पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे। पेटरवाडी एंड कडनं करणला प्रमोट केलं जात आहे P1 पहिल्या षटकामध्ये। स्ट्राइक एंड वर आपण पाहतोय मंगेश मॅनफ्रॉम कशेळे। पाहूया कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल हे देखील पाहावं लागेल। या पहिल्या षटकामध्ये P1 किती धावा येतील। यावेळेस पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय करण। मंगेश साठी पाहूया पहिला चेंडू कशा प्रकारे। यावेळेस पहिला चेंडू अवांतर फेकला गेलाय। वाईट एक धाव संघाच्या खात्यामध्ये एकवटली गेली आहे। बाळूशेठ पिंगळे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन। पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारे हाताळला जाईल। ह्या वेळेस हलकीशी एज लागले। चेंडू मागे दोन शतरक्षक पळत आहेत। एक धाव कमी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता यावेळेस चेंडू सीमा पार झालाय। हा येणारा इनिंगचा पहिला चौकार पाहतोय मंगेशच्या बॅट मधनं मात्र पहिला चौकार पाहायला मिळाला। डीजे मास्टरला एक संधी। दोन्ही संघांकडे मात्र मजबूत बॅटिंग आणि बॉलिंग आहे। दुसऱ्या चेंडूवर पाहायला गेलं तर मंगेशच्या बॅट मधनं 4 धावा आल्या। आता काय कमालीची फिल्डिंग त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं नाही आणि चेंडू सीमा पार झालाय। षटकातील पुढील चेंडू हाताळला जातोय। पाहूया कशा प्रकारे यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालं। अवघी एकच धाव या चेंडूवर एकवटली जाईल। एका धावेनं धावफलक पाहायला गेलं तर एकेरी आकड्यामध्ये धावफलक आहे 6 धावा। बिनबाद कशेळे संघाचा धावफलक आपण पाहतोय P1 षटकामध्ये। आता मात्र हळूहळू का होईना पण प्रेक्षक मात्र मैदानाच्या गोलाकार आपण पाहतोय। आजचा दिवस खऱ्या अर्थाने आपण फायनलचा दिवस पाहतोय ज्यामध्ये ही शेवटच्या दिवसामध्ये पहिली सेमीफायनल प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणली आहे।
एका बाजूला लोबेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कशेळे. आज खऱ्या अर्थाने मैदानावर आपण पाहतो ही लढत. शॉट गतीचा चेंडू, परंतु इथे पाहिला तर पंचांनी गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित केलाय. एक अवांतर धाव कशेळे संघाच्या अकाउंट मध्ये एकवटली जाईल आणि एका धावेने पुन्हा एकदा धावफलक थोडस पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावर. थोडासा दबाव आपण पाहतोय गोलंदाजावर, कारण सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. दबाव तर असणारच गोलंदाजावर. पुन्हा एकदा शॉट गतीचा चेंडू होता, पुन्हा गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. या धावा खूप महत्वाच्या आहेत कशेळे संघासाठी. 8 धावा. अद्याप आपण पाहिलं तर 3 चेंडू वाईट फेकलेत. उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत षटकामधले. पाहूया करंचा यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका लगावलाय. चेंडू थांबणार नाहीये. गोळीच्या वेगाने मैदानाच्या बाहेर जमिनीला लाटत चाटत येणारा राजच्या बॅट मधना पहिला चौकार पाहायला मिळाला डीजे मास्टर. खेळा राज या फलंदाजांना आज खऱ्या अर्थानं संपूर्ण जबाबदारी आज घेतले मंगेश आणि राज या 2 फलंदाजांना. सलामीला येत असताना करणच्या विरुद्ध हल्ला चढवावा लागेल, परंतु जे षटक आहे P1चं ज्यामध्ये जास्त धावा येतील तितक्या धावा महत्वाच्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन, काय कमालीचा फटका खेळलाय. पुन्हा एकदा राजच्या बॅट मधनं सलगचा दुसरा चौकार पाहायला मिळालाय आणि या 4 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचले दुहेरी आकड्यावर. 16 धावा डीजे मास्टर. काय कमालीच फलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. राज या फलंदाजाकडनं अक्षरशः करण या गोलंदाजावर तुटून पडलाय की काय. जणू आज राज नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर इथे शांत केले राज नावाचं वादळ. महत्वाची विकेट आले लोबेवाडी संघासाठी. सारी पब्लिक दीवानी होते जेव्हा जातो या यावेळेस अनिलला आपण पाहतोय संघाचा संघ नायक यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जात असताना. पहिलं षटक पाहायला गेलं तर थोडस महागडं ठरलंय, परंतु जशा तसं उत्तर करणने देखील दिलाय. एक महत्वाची विकेट मिळवली या षटकामध्ये. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत आपण पाहतोय या षटकामधल्या. दरम्यान P1चं षटक आहे अजूनही आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वर आपण पाहतोय नेट क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये अनिल दोरे. पाहूया या वेळेस पाहायला गेलं तर एक चांगला चेंडू आहे. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. पहिलं षटक यावेळेस समाप्त झालाय. पहिल्या षटकांती एका विकेटच्या मोबदल्यात धावा पाहायला गेला तर कशा संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर करणची गोलंदाजी खूप महागडी ठरली जात आहे. जो सातत्याने आपल्या संघासाठी P1चं षटक हाताळत असतो, परंतु आज खऱ्या अर्थानं कशेळे संघानं ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावा P1च्या षटकामध्ये मात्र येण्याचं काम राज या फलंदाजांनी केलं होतं. परंतु यावेळेस षटक क्रमांक दुसरा हाताळलं जाईल. गोलंदाज आपण पाहतोय कर्जत एक्सप्रेस पेटारवाडी एंड करणार दत्ता लोबी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राइक एंड वर आपण पाहतोय मंगेश जो सलामीला आलेला फलंदाज. यावेळेस स्ट्राइक एंड वर आपण पाहतोय दत्ताचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे मंगेश. पाहूया
यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळलाय. काय कमालीचा फटका मंगेशच्या बॅट मधला. फक्त आणि फक्त आपल्या युक्तीचा वापर केलाय चेंडूवर आणि चेंडूला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. केला जात नाहीये. युक्ती कशा प्रकारे कामा येईल आज खऱ्या अर्थानं आपल्या डोक्याचा वापर केला आणि पहिल्या चेंडूवर बाहुबली षटकार. दुसरा चेंडू यावेळेस पाहूया. चांगला चेंडू आहे परंतु चेंडू थांबणार नाहीये. यावेळेस देखील सलगच्या दुसऱ्या चेंडूवर 4 धावा कुटण्याचं काम माझं मंगेश या फलंदाजाने केलं आहे. आणि डीजे मास्टर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मंगेशची बॅट या षटकामध्ये आपण पाहतोय. कमालीचे फटके येत आहेत. रिव्हर्सचा फटका होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. यावेळेस कमबॅक केलं जात आहे. गोलंदाज दत्ता याकडून आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूवर थोडासा मार्क आला होता परंतु पाहायला गेलं तर तिसऱ्या चेंडूवर काय कमालीचा कमबॅक पाहायला मिळालाय. परंतु येणारे उर्वरित चेंडू आहेत कशा प्रकारे हाताळले जातील हे देखील पाहावं लागेल मंगेशच्या विरोधात. फुलटॉसचा चेंडूचा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू एक टप्पा मैदानाच्या बाहेर. अजून एक चौकार आलाय मंगेशच्या बॅट मधनं. अजून एक चौकार पाहायला मिळालाय मंगेशच्या बॅट मधनं. आज खऱ्या अर्थाने कशेळे संघ काय कमालीची फलंदाजी करतोय. जणू काही चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम आज या सामन्यामध्ये केलं जात आहे. ते देखील लोबेवाडी संघाच्या विरोधात आपण पाहतोय. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दाखवले. चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू त्या ठिकाणी आडला जातोय परंतु या चेंडूवर 2 धावा मात्र रोखू शकलेला नाही क्षेत्ररक्षक. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावफलक पाहायला गेलं तर जाऊन पोहोचलंय 32 या आकड्यावर. पाहूया पुढील चेंडू दुसऱ्या षटकाचा. यावेळेस देखील समोरच्या दिशेने गॅप सिलेक्शन आहे. चेंडूची उचलफेक होईपर्यंत या चेंडूवर काय करताय बघता बघता इथे विकेट संपादित केली आहे. गोलंदाज दत्ता लोबीच्या हातातून रन आउटची विकेट पाहायला मिळाली आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय तंबूच्या आसऱ्याला पाठवण्याचं काम केलं जात आहे. काम केलं जात आहे परंतु इनॅट क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण गणेशला यावेळेस प्रमोट केलं जात आहे. चला थोडासा स्पीडअप घ्या लोबेवाडी संघ. फक्त आणि फक्त धावफलक आपण पाहिलं तर 33 या आकड्यावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेस गोलंदाज हाताळला जातोय. सचिनला आपण पाहतोय षटक क्रमांक 3. फलंदाज आपण पाहतोय गणेश स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईक एंडवर ज्याने मागच्या षटकामध्ये धुमाकूळ घातला होता. मंगेश नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर सचिनच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पाहूया किती धावा रोखण्याचं काम केलं जाईल या षटकामध्ये. त्याच पद्धतीने कशाळे संघाकडनं देखील
किती धावा येतील जास्तीत जास्त हे देखील त्यांचा प्रयत्न असेल या षटकामध्ये. यावेळेस पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज सचिन. गणेशला आपण पाहतो स्ट्राईक एंडवर, जो मात्र पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. पहिला चेंडू अवांतर फेकला जातोय. एक धाव आपण एक्स्ट्राची पाहायला मिळाली या षटकामध्ये. 34 धावा. उर्वरित आपण 6 चेंडूची फेकी आहे पहिल्या इनिंगची. यावेळेस फटका हवेत आहे, इथे झेल टिपला जाईल. गणेशला देखील यावेळेस माघारी धाडण्याचं काम केलं जात आहे. मात्र पंचांनी घोषित केला, परंतु पुढच्या चेंडूवर एक महत्वाची विकेट. आणि यावेळेस आपण बाजू युनिट क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये दानेश. फुलटॉच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र निर्धाव करून घेतलाय फलंदाजांना. अद्याप पाहायला गेलं तर चांगली फेकी झाली या षटकामध्ये सचिनचे. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे, ती म्हणजे एक व्हाईट चेंडू फेकलाय. पाहूया उर्वरित चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. या वेळेस देखील काय कमालीची गोलंदाजी हाताळली जाते सचिनच्या माध्यमातून आणि विकेटचं पतन. नवीन फलंदाज आपण पाहतोय रवी, लेफ्ट हँड फलंदाज. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल उर्वरित चेंडू मध्ये. रवीचा देखील फटका फसलाय. अजून एक विकेट. आता मात्र खऱ्या हाताने लोहवाडी संघाने कमबॅक केलाय. सचिनवर विश्वास दाखवला होता शेवटच्या षटकामध्ये आणि तो विश्वास मात्र सार्थ ठरला जातोय या षटकामध्ये. थोडस थांबवलं जातंय कशाळी संघाला. डीजे दरम्यान सेमीफायनल क्रमांक 2 गोरेवाडी संघाचा संघनायक आणि बांगरवाडी संघाचा संघनायक. नाणेफेकीसाठी आपण लगेच यायचंय टॉस बॉक्स समोर. उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत. फक्त आणि फक्त एकच धाव या गोलंदाजाने खर्च केली आहे. उर्वरित 4 चेंडूची फेकी झाली ना, 4 चेंडूची फेकी झाली आहे. एक अवांतर धाव आहे त्यामध्ये. पाहूया उर्वरित 2 चेंडू मध्ये किती धावा येतील. पुन्हा एकदा विकेट. काय कमालीचं षटक.
पूर्णपणे खेळाडूंना जखडून ठेवण्याचं काम केलं या षटकामध्ये. यावेळेस ग्राउंड शॉट फटका पाहायला मिळालाय. चेंडूची उचलफेक होईपर्यंत 2 धावा मात्र या चेंडूवर एकवटल्या जातील. 2 धाब्याने धावफलक पाहायला गेलं तर जाऊन पोहोचलंय 36 या आकड्यावर. विजयासाठी येणारे 18 चेंडू 37 धावांची गरज असेल लोबेवाडी संघाला विजयासाठी. पाहूया कोणता संघ मात्र मेगा फायनल मध्ये पोहोचेल. या सामन्याचा निकाल बंद लिफाफ्यामध्ये आहे, परंतु येणारे शेवटचे 18 चेंडू या सामन्याचा निकाल लावतील. आणि दरम्यान मी थांबणार आहे या ठिकाणी. मी आमंत्रित करणार आहे रुपेश कणवी. आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे. या इनिंगचा आवाज मात्र आमचे बंधू एक डामशेवाडी गावाचा बुलंद आवाज रुपेश कणवीच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल यात मात्र काही शंका नाहीये. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. थोड्याच मिनिटांमध्ये दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर सॉन्ग. रायगड ठाणा गाजविला. या वेळेस आपण पाहिले त्यांच्या माध्यमातून. चला नाणे